नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ढगे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या रुपाली आणि वरद लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. आपण सर्वांना म्हणजे आपण असं म्हणतो की आपले कर्म जे आपले कर्म आहेत ह्या जन्मात त्याचं फळ आपल्याला मिळतं किंवा आपले कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात असं आपण प्रत्येकजण म्हणतो, बरोबर आहे. पण जर या जन्मामध्ये आपले कर्म हे शेवटचं कर्म आहे, म्हणजे ह्या कर्माचं फळ आपल्याला भेटणार आहे असं जर मनापासून ते प्रत्येक कर्म आपण ईश्वरार्पण करत राहिलो तर कर्मबंध तयार होणार नाही, बरोबर. म्हणजे कर्म बीजांकुर म्हणजे जर फुटलाच नाही तर नवीन संचित तयार होणार नाहीत. पण अगोदरच्या अगणित जन्मांचे कर्म जर नष्ट करायचे असतील तर त्यासाठी मात्र याच जन्मात तुमची साधना पक्व हवी. कारण फक्त आणि फक्त सद्गुरूच आपल्या संचितातले जे कर्म आहेत ते नष्ट करू शकतात, बरोबर. याच जन्मात जर साधना फळाला आले आणि ते ब्रह्मज्ञान झाले की मी देह हा भ्रम आहे हे समजले की देहभाव नाहीसा होतो आणि मीच शिव आहे हे जर मनावर ठसले की आपोआप जन्माची सायकल थांबते. आपल्या भगवद्गीतामध्ये अध्याय 4 आणि त्यातला जर 37वा श्लोक बघितला, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मस्सा सत्कृते तथा न हि ज्ञानान सदृश्य पवित्रमिहि विद्यते. याविषयी आचार्य विनोबा भावे म्हणतात, गीताईमध्ये असं म्हणतात, संपूर्ण पेटला अग्नी काष्टे जाळून टाकितो तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्म जाळून टाकितो. थोडक्यात काय तर याच मानव योनीमध्ये आपल्याला प्रारब्ध शुद्धी करायची आहे, तशी साधना हवी आणि हे सर्व करण्यासाठी आपल्या डोक्यावर सद्गुरूंचा वरदहस्त असायला पाहिजे. त्याविना हे कधीच होत नाही, बरोबर. कारण जर आपल्यासोबत आपले गुरु किंवा सद्गुरू नसतील तर आपण हे शक्य होत नाही आपल्यासाठी. यासाठी किमान पक्षी जन्मात सद्गुरू प्राप्ती आणि त्यांच्या आज्ञेनुसार आपले मन विकल्परहित करून साधना जरी सुरू केली तरी आपण त्या मार्गावरचे प्रवासी होऊ शकू. एवढे जरी आपल्याकडून झाले तर पुढील जन्म चांगल्या संस्कारी कुळातून साधना पुढे सुरू राहील आणि अशी स्थिती प्रत्येकाला याच आयुष्यात प्राप्त हो ही त्या ईश्वराला आणि सद्गुरूंना अशी प्रार्थना करूया. शुभम भवतु. गुरुदेव दत्त.